नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे, न्यायवैद्यक प्रयोगशाळा ज्या ठिकाणी फिंगर एक्सपर्ट वगैरे वगैरे या ठिकाणी जे 12वी पासवरचं हे जे पद आहे, या ठिकाणी तुम्ही 12वी पास जे जे असतील ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। आपण संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी पाहणार आहे। नेमक्या जागा किती आहेत, वय किती आहे, त्याचा अभ्यासक्रम काय, पेपर पॅटर्न काय, जी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी फक्त या एकाच पदाचं या ठिकाणी घेत आहे माहिती। बाकी प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी 10वी वर्ग पासवर सुद्धा या ठिकाणी जागा आहेत। पदवीवर सुद्धा S13 बेसच्या जागा आहेत। आपण ते वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी वेगवेगळे घेणार आहे। सगळ्या मिळून मी एक व्हिडिओ घेतला होता, तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर पाहून घ्या। ह्या ज्या जागा आहेत या ठिकाणी फक्त 12वी पासवर आहेत। तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याचा जी शेवटची तारीख आहे ते 27/2 असून शेवटचा फॉर्मचे पेमेंट करायची तारीख 28 आहे। या ठिकाणी dsfl.maharashtra.government.in हे या वेबसाईटचं नाव आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे, वरिष्ठ म्हणजे सिनियर, कनिष्ठ नाही, हे जे पद आहे S8 या ठिकाणी जॉईनिंग झाल्या 25,500 रुपये प्लस अधिक महागाई भत्ता शासन नियमानुसार इतर भत्ते तुम्हाला भेटणार आहेत। टोटल 30 जागा आहेत। विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे HSC सायन्स तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे। मित्रांनो, या ठिकाणी अनुसूचित जाती 4 जागा, जमाती 2 जागा, NTB 1 जागा, NTC 2 जागा आहेत, NTD 1 जागा, SBC 1 जागा, OBC 5, EWS 3 अशा आणि ओपन 11 अशा 30 जागा या ठिकाणी राखीव आहेत। मित्रांनो, तुमच्यासाठी फक्त एक जागा काफी आहे। बाकी डिटेल्समध्ये आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। दिव्यांगासाठी कर्णबधीर एक पद या ठिकाणी आहे। वयाची मुदत म्हणसाल तर खुल्या गटासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीय 43, तसंच या ठिकाणी दिव्यांग प्रकल्प आणि पदवीधर यांच्यासाठी 45 वर्ष आणि पदवीधरासाठी 55 वर्ष आहे। तर मित्रांनो, हे जे पद आहे या पदाचा अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे। बघा कोणकोणते पद आहेत। वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक हे या ठिकाणी 12वीवरचं पद आहे। कनिष्ठ प्रयोगशाळा हे पद या ठिकाणी 10व्या वर्गाचं आहे। कितीवर आहे? 10वी वर्ग पास कोणीही फॉर्म भरू शकते। तर या ठिकाणी व्यवस्थापक हे गट सुद्धा या ठिकाणी आहे। बाकी या ठिकाणी वैज्ञानिक सहाय्यक हे जे पद आहेत हे BSc या ठिकाणी पद आहेत। काही इलेक्ट्रॉनिकवर आहेत, काही कम्प्युटर आहेत, त्याचे वेगळे व्हिडिओ मी बनवणार आहे, ते तुम्ही बघून घ्या। तर मित्रांनो, 100 प्रश्न असून या पदाचा 200 गुण या ठिकाणी आहेत। व्यावसायिक चाचणी कोणाला नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण याने दिलेलं आहे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याप्रमाणे परीक्षेचे विषय निश्चित केलेले आहेत। परंतु वैज्ञानिक सहाय्यक आणि वैज्ञानिक सहाय्यक संगणक यांच्यासाठी तसंच वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक बाबी, शैक्षणिक कर्तव्य, जबाबदारी या गोष्टी लक्षात घेऊन विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आलेला। तर बघा, त्याचा दर्जा आपण या ठिकाणी पाहणार आहे। तो दर्जा पाहण्या अगोदर मित्रांनो, फॉरेन्सिक लॅब भरती 2024 ही आपली जाहिरात आहे। मित्रांनो, तांत्रिक विषयासहित ही बॅच या ठिकाणी आपली या ठिकाणी सुरू आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास असतील, जुन्या जेवढ्या प्रश्नपत्रिका असतील त्या तुम्हाला मिळणार आहेत, नोट्स सुद्धा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये तुमचा सराव सुद्धा त्या ठिकाणी तांत्रिक प्रश्नासहित घेणार आहे। तुम्हाला माहिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये डबल अकॅडमी म्हणजे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण डायरेक्ट पार निशुल्क त्या ठिकाणी काढत असतो। लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही। तर मित्रांनो, याचा जो अभ्यासक्रम आहे, इथं जरा मोठा झूम नाही केला गेला, हां, तर याचा जो अभ्यासक्रम आहे, मराठी व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमी उच्च माध्यमिक शालांत दर्जा आहे। 15 प्रश्न 30 गुण असतील मराठी व्याकरणला। तसंच इंग्रजी व्याकरणला सुद्धा स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना या ठिकाणी दर्जा असणार आहे। 12वीचा 15 प्रश्न 30 गुण असणार आहेत। नंतर पुढचा आहे जीके हा जो विषय आहे, ज्याच्यामध्ये दैनंदिन घटना, नेहमीचा अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे आजमावण्यासाठी प्रश्न, तसंच औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचे कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या, विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल याची रूपरेषा आहे। म्हणजे यांचा जो अभ्यासक्रम आहे थोडा जरा हटके आहे, कारण की नेहमीचे दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, साहित्य, राजकारण, शास्त्र हे आजमावण्यासाठीचे प्रश्न असणार आहेत। महान व्यक्ती म्हणजे व्यक्तीविषयी प्रश्न असणार आहेत। 15 प्रश्न आणि 30 गुण या ठिकाणी असणार आहेत। किती असणार आहेत? 15 प्रश्न 30 गुण या ठिकाणी दिलेले आहेत। नंतर बौद्धिक चाचणी विषयीचे प्रश्न किती अचूक सोडवले जातात याच्यासाठी सुद्धा जो दर्जा आहे तो माध्यमिक शालांतीचा आहे। 15 प्रश्न 30 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। नंतर या ठिकाणी पुढचा जो विषय आहे तो आहे विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येणार आहेत, ज्याच्यामध्ये याचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा कसा असणार आहे, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान
या ठिकाणी याचा दर्जा असणाऱ्या विज्ञान शाखेतील सर्व प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे. 40 प्रश्न 80 गुणासाठी मित्रांनो याच्यासाठी असणार आहे. टोटल पेपर सोडवण्याचा वेळ फक्त 90 मिनिटे आहे, तिथं 120 मिनिटे नाहीत, हे लक्ष ठेवायचं आहे. सोपी या ठिकाणी परीक्षा मित्रांनो. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर सर्व अवेलेबल केलेल्या, टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतील. तसंच वरिष्ठ सहाय्यक जे पद आहे त्या पदासाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि वैज्ञानिक सहाय्यक ज्याच्यामध्ये फॉरेन्सिकचे ज्यांचं या ठिकाणी BSc झालेलं आहे केमिस्ट्री, अशांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो. बाकी डिटेल्समध्ये इतर व्हिडिओ तुम्ही आहेत ते बघून घ्या. @double या टेलिग्राम चॅनलवर आपण सर्व अपडेट टाकलेले आहेत. बाकी याचे नवनवीन अपडेट्स आणि अभ्यासाचं नियोजन वगैरे व्हिडिओज, डॉक्युमेंट लिस्ट मी या ठिकाणी नंतर अपलोड करणार आहे. तुम्ही ते जाऊन ते पाहायचे आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.